का आपण ज्या ताकदीने मला सपोर्ट केला, आणि ही निवडणूक यावेळी सोपी नव्हती. अनेक अडचणीला सामना करत असताना काही बदललेल्या परिस्थितीमुळे एका विशिष्ट अपप्रचाराच्या माध्यमातून सुद्धा आणि वेगवेगळ्या धनशक्तीपासून वेगवेगळ्या शक्तीच्या विचार करता थोडी अडचणीची होती. आणि अशा वेळी तुमची सर्वांची साथ ही माझ्या दृष्टीने खूप मोलाची. मी असेल, अभूषण असेल, आम्ही नेहमी चर्चा करत असताना म्हणतो की या मुंबईकर मंडळींनी त्या ताकदीने सपोर्ट केला म्हणूनच आज विजयी आमदार म्हणून होण्याचं भाग्य आता हा संवाद फक्त मर्यादित आजच्या पुरता न ठेवता इतर वेळी काही सगळ्यांनाच आज येता आलं नाही, कारण मेगा ब्लॉक बऱ्याचशा ठिकाणी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं 2-3 तास बऱ्याच ठिकाणी ट्रेन उशिरा येतात, गॅप मध्ये येतात. परंतु कुठेतरी एक श्वास देणं गरजेची होतं. आणि म्हणून हा जरी असला तरी इथून पुढच्या काळात दर मंगळवारी बऱ्यापैकी मी मुंबईला येणार आहे. त्यामुळे शक्य असेल त्यांना आपल्या मंत्रालय समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय सकाळच्या वेळी किंवा ज्यांना कामावर संध्याकाळी भेटायचं त्यांना संध्याकाळच्या वेळी, कारण सगळ्यांना सकाळच्या वेळी येता येत नाही. काही मुंबई तिकडच्या भागात काम करणारे अनेक जण असतात. आपण याही पूर्वी भेटत आलेलो, परंतु इथून पुढच्या काळात संध्याकाळी 5 नंतर ज्यांना ज्यांना भेटायचं असेल त्यांना तिथं भेटू. आणि त्याच बरोबरीने एक संकल्पना आहे की वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण जर त्या भागामध्ये जर आपण त्या वेगवेगळ्या दिवशी जर भेटू शकलो, समजा दिव्याला असेल दिव्याला, ठाण्याला असेल ठाण्याला, डोंबिवलीला असेल डोंबिवलीला, किंवा इकडे वसई नीरा या पट्ट्यामध्ये पण आपले बरेचसे लोक राहतात. आणि मग त्यावेळी तालुक्याच्या ऐवजी मतदारसंघातल्या म्हणून त्या भागात जर भेटता आलं तर आपण भेटीचं प्रमाण जास्त वाढवू, जेणेकरून तुमची जी तिथली गावाकडची कामं आहेत, मुंबईकडची कामं आहेत, त्याला देखील एक हातभार लावता येईल. तिथं लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करू.